यापुढची कविता डॉक्टर संजय ओक यांची आहे. हे मुंबईचे प्रथितयश डॉक्टर, अनेक उच्च पदविभूषित, पण त्यांना काव्याचीही आवड. त्यांचीही आवडलेली कविता मी आपल्यासमोर सादर करते. परमेश्वरानं आयुष्याला दिलेलं लेणं म्हणजे आई. दिसतात दोन, पण कामाच्या वेळी सहस्र हात म्हणजे आई. आई म्हणजे समईची ज्योत. आई म्हणजे निरांजन. माझ्या चुकांवर लोकांपुढे पांघरून, पण घरात मात्र अंजन. आई म्हणजे उजळणी. आई म्हणजे शिकवणी. बालवाडीपासून मेडिकलपर्यंत दप्तर धरून पाठवणे. आई म्हणजे चांगुलपणा. आई म्हणजे चांगुलपणा. आई म्हणजे स्नेहाळ मुका. आई म्हणजे पदरात घातलेल्या माझ्या हजार चुका. आई म्हणजे अखंड मायेचा पदर. आई म्हणजे अखंड मायेचा पदर. कठोर असले तरी वडील आहेत तुझे ते, कायम ठेवायचा त्यांचा आदर. प्रसंगी नंदिनी तर प्रसंगी रणरागिणी. स्नेहलोचनी क्षेमकामिनी, पण अष्टावधानी म्हणजे आई. त्रैलोक्याचा स्वामी, आई विना भिकारी. नसेल जर ही फुंकर, तर जखमेवर तर जिणे जखमेवाणी विखारी. आईने केवळ जन्मच दिला नाही. आईने केवळ जन्मच दिला नाही, तर जीवामध्ये जान ओतली. 2 पायावर चालायला शिकवताना दगडामध्ये मूर्ती कोतली. मी वडिलांचे नाव लावले, तिने कधी केला नाही त्रागा. खरं तर वडील आणि माझ्यामध्ये तीच एक रेशीम धागा. मला मिशा फुटल्या तिने सहनशक्ती वाढवली. मला मते फुटली, तिने तिची बाजूला सारली. माझ्या हास्यात तिचे हसू. माझ्या आसवात तिचे आसू. दुधावरची साय तिच्या मी, दूध ती कसे देईल नासू. आज तिला सहस्र दर्शन करताना ती बोळक्यातून हसते. अरे 1000 चंद्राचा हिशोब कशाला, वेड्या तूच तर माझा चांदोबा आहे. लुकलुकत्या दाताने म्हणतीये, 80 वर्षाचा हिशोब कधी पुरता होऊ नये. 80 वर्षाचा हिशोब कधी पुरता होऊ नये. आणि देव करो बाप्पा, माझी माय माझ्यापासून कधी दूर होऊ नये. 80 वर्षाचा हिशोब कधी पुरता होऊ नये. आणि देव करो बाप्पा, माझी माय माझ्यापासून कधी दूर होऊ नये.